जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर लोक प्रश्न करत होते की दादा व्हिडिओ काय येत नाहीत, ब्लॉग वगैरे येत नाहीत आणि गेमिंगचे व्हिडिओ पण आपण टाकत नाही बरेच दिवस झाले. तर मित्रांनो कारण असं आहे की एक 3-4 महिने झालं मी गावाकडे शिफ्ट झालो आहे. मी कुणाला सांगितलं नाही कारण जे जवळचे त्यांना माहिती आहे मी गावाकडे शिफ्ट झालो आहे. आणि त्याचमुळे आता इथं लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि आपला सेटअप पण पूर्ण झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तो मी सेटअप जातो, थांबा एक सेकंड. सेटअप एकदम मस्त आहे, आपण तयार केलेला आहे सेटअप वगैरे. खतरनाक असा सेटअप झालेला आपला. हे बघा स्क्रीन वगैरे सगळं ग्रीन स्क्रीनही सगळं आणलेलं आहे, माईक वगैरे सगळे. आता आपण लवकरच गेमिंगचे व्हिडिओ वगैरे चालू करणार आहोत आणि त्याचबरोबर आपलं ब्लॉगिंग वगैरे पण ते पण चालणार आहे. पण थोडासा वेळ लागेल मला, होऊन जाईल ते पण लवकरच मी करेल. आणि आता आपण काय करतो आहे, पुणेकर सूरज आहे ना, जो पुणेकर सूरज चॅनल यूट्यूब चॅनल, त्यावरती आपण ना रेसिपीज, ब्लॉग आणि डेली ॲक्टिव्हिटीज, चॅलेंजेस व्हिडिओ असे भरपूर असे एक आपण वेगवेगळ्या कॅटेगरीचे व्हिडिओ टाकणार आहे पुणेकर सूरजवरती. आणि आपले जुने काय व्हिडिओ होते रेकॉर्डेड, म्हणजे गावरान तडका पण आपला यूट्यूब चॅनल होता आणि त्याच्यावरती आपण एक 10-15 व्हिडिओ रेसिपीज टाकले होते मम्मी बरोबर. पण आता ते व्हिडिओ आपण पुणेकर सूरजवरती अपलोड करत आहोत. तर बरेच लोक परत बोलतील की कुठला व्हिडिओ काय, गावरान तडका कुठला चॅनल आहे. तो पण आपलाच आहे, लॉकडाऊनमध्ये काढला होता आपण गावरान तडका नावानं चॅनल. आणि त्यावरती बरेच व्हिडिओ टाकले होते, पण त्यानंतर काय कारण असतो परत आपण काही व्हिडिओ त्याच्यावर अपलोड करू शकलो नाही, त्यामुळे तो चॅनल तसा डेड झाला होता. मग मी आता एक असा निर्णय घेतला की त्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते पुणेकर सूरजवरती टाकू, जेणेकरून त्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील, जे मम्मीने काय सांगितले होते आणि ते माझ्यापाशी पण सेव्ह राहतील. आणि जे आपला पुणेकर लाईफस्टाईल चॅनल आहे, जे आपले 200K होत आलेत, त्याच्यावरती आपण आता डेली व्हिडिओ येतील, आपले लाईव्ह स्ट्रीम वगैरे होईल. आणि जे आपले म्हणजे हे असतात गेमचे व्हिडिओज आहेत, फ्री फायर झालं, PUBG झाले, परत PC गेम झाल्या, अशा बऱ्याचशा गेम आहेत जे मी आता ठेवलेत आता डाउनलोड करून आणि ते आता मी रेकॉर्ड करून टाकणार आहे. तर बघूया आता कशा प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स देताय, काय देताय. आय होप की तुम्ही चांगला रिस्पॉन्स देताल सगळ्या व्हिडिओला. आणि ह्याच्या अगोदर पण तुम्ही दिलेला आहे, पण काय कारण असतं आपले व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे आपला जी रीच होती ती डाऊन झाली होती. पण ह्यावेळेस तसं काय होणार नाही, पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आपण. जेवढं ID पासवर्ड आहे सगळं सिक्युअर केलेलं आहे, कोण आता आपला चॅनल हॅक होणार नाही, काय कोणाकडे आपण देणार पण नाही. आणि गावाकडे आलो तर भरपूर कंटेंट तुम्हाला बघायला भेटणार आहे, भरपूर म्हणजे भरपूर. आणि सेटअप तुम्ही बघू शकता, एक नंबर सेटअप केलेला आपण. सेटअपमध्ये कशाचीच कमी नाही मित्रांनो. फक्त आता एक गावामध्ये एक प्रॉब्लेम आहे लाईटीचा, तो सॉल्व करावा लागेल. कारण की जो आपला इन्व्हर्टर होता तो इन्व्हर्टर आपण दुकानामध्ये बसवला आहे, कारण ते दुकान आपण पुण्यावरून कंदरला शिफ्ट केलेलं आहे. आता मी कंदरला राहतो, कंदर म्हणजे गाव कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. ठीक आहे, हा आपला नवीन ॲड्रेस आहे. कुणाला भेटायचं असेल कधी काय तर कंदरला येऊ शकता, राहायला काय टेन्शन नाही आहे मित्रांना पुण्याच्या. आणि सेटअप तर मस्त आहे, फक्त आता मला इन्व्हर्टर एक नवीन घ्यावा लागेल, तो मी ह्या महिन्यात बघतो. कारण मला फक्त आपला जो PC आहे ना तेवढ्यासाठीच मी इन्व्हर्टर घेणार आहे. पण तो खूप महाग जातो, 20-25 हजार म्हणतात. मग थोडा कमी बजेटचा 10-15 भेटेल असा बघतो, कारण मला फक्त PC साठी हवा आहे, लाईटीसाठी नको आहे मला. कारण पूर्ण लाईट काय आपल्याला गरज नाही, त्यामुळेच बघू. कारण घरी असं बी कोण नसतं, दुकानात मम्मी पप्पा असतात आणि मी एकटा इथं असतो, त्यामुळं काय टेन्शन नाही. प्लस आपण जॉबला पण लागलेलो आहे, त्यामुळं पण संध्याकाळी व्हिडिओ येतील, दुपारनं काय आपण बनवू शकत नाही. सकाळनं मी जॉबला जातो, इथं कंपनी आहे तिथं, ते मी सांगेल तुम्हाला नंतर कुठं आहे काय कसं आहे. ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून जाईल, कारण की मी आता डेली ब्लॉग चालू करेल, प्रयत्न करेल. डेली तर ब्लॉग नाही होणार, पण जसं होईल तर तसं आपण व्हिडिओ टाकत जाऊ. आणि आय होप तुम्ही रिस्पॉन्स द्याल. आणि नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो की किती जणांना माहीत होतं की मी पुण्याला शिफ्ट झालो, किती जणांना माहीत नाही की मी म्हणजे शिफ्ट झालेलो आहे. ते लय जणांना माहीत आहे मी शिफ्ट झालो आहे, पण बऱ्याच लोकांना माहीत नाही की मी शिफ्ट झालो आहे म्हणून गावाकडे. सेटअप कसा आहे तो कमेंटमध्ये सांगा. सेटअप एक नंबर आहे का नाही. सेटअपसाठी मित्रांनो आपण खूप दिवस वाट बघितली, शेवटी आपला सेटअप झालेला आहे तयार. आणि आपण आता तो उपयोगात कसा आणता येईल जास्तीत जास्त त्याचा प्रयत्न आपण करणार आहे. लाईटी वगैरे, ग्रीन स्टँड सगळं घेतलेलं आहे आपण. फक्त आता एक हेडफोन राहिलेलं आहे, ते पण मी बघतोय, पण मला चांगलं हेडफोन नाही आवडलं अजून. जर कुणाला चांगलं हेडफोन माहीत असेल, जेणेकरून जास्त बजेटचं नाही पाहिजे मला, एक 4-5 हजारच्या रेंजमध्ये चांगलं हेडफोन पाहिजे. आणि त्याची वायरची लेंथ कमीत कमी 2 मीटर पाहिजे. 1 मीटरनी काम होत नाही, कारण आपल्याला 2 मीटर वायर हवी आहे. जर कुणाला माहीत असेल हेडफोन कुठलं चांगलं आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा मला इंस्टाला मेसेज करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.